या नाटक मालिकेतील पहिली नाटिका ती कधीतरी येणारच, ती कधीतरी येणारच. घराची किंमत वाढवली 75 करोड. ते जर तयार असले आम्हाला अर्धा तासात उत्तर हवं. नंतर मी नकार द्यायला मोकळी. हॅलो, हां अगरवाल साहेब, वहिनी साहेब म्हणताय की त्यांनी किंमत वाढवली 75 करोड केली. जर पार्टी द्यायला तयार असेल तर लगेच उत्तर हवंय. काय पार्टी तिथेच बसली आहे? वा वहिनी साहेब, पार्टी तिथेच बसली आहे. काय तयार आहे? वा छान वहिनी साहेब, पार्टी तयार आहे. अगरवाल, मी घराची किंमत 100 करोड केली. मुली जर तयार असेल तर मला बरोबर 25 मिनिटाला उत्तर हवं. मी वाट बघतो. ठीक आहे. हे काय वहिनी साहेब, एकदम दुप्पट नव्हे, तिप्पट नव्हे तर चौपट किंमत. आधी 25, मग 50, मग 75 आणि आता एकदम 100 करोड. मोहिनी म्हणजे 30 ना, ती दुबईची पार्टी. मी तर त्यांची मैत्रीणच नव्हती तरी इतकी जास्त किंमत. हो, इतकी जास्त. कारण समुद्रकाठाची ही भव्य वास्तू खरोखरच अमूल्य आहे. खरं तर मी विकणार नव्हतेच, पण नीता केल्यापासून मन सैल झाले. इतके पण मनाला खायला उठतो. ही भव्यता भयानक, हा वैभव व्यर्थ आहे. ह्यांनी ही स्टेट जीवाकडे जपली, वाढवली आणि हे अचानक गेले. पण
घरात प्रवेश मात्र माझे नियम सांभाळून बाहेर काय त्या व्यवस्थित सूचना दे आणि ज्या पद्धतीने इतर पाहुण्यांना घरात आणलं जातं अगदी त्याच पद्धतीने ओहो, त्या चौकीदाराकडे सर्व वस्तू जमा करून मेटल डिटेक्टरनी तपासणी करूनच तर वहिनी साहेब वर्षानुवर्षे ही इस्टेट एकटी सांभाळते. ती उगाच नाही. जा, तुला सगळं माहितच आहे. स्वयंपाकी काकूंना काही त्यांना सांग आज संकष्टी आहे, सिद्धिविनायकाला जा, प्रसाद चढव आणि जाताना मारेकवांना सोबत घेऊन जा. चहा पाण्याचं मी बघून घे. आणि मी तुला सर्व कामं सांगितलेलीच आहे. त्या ट्रॅव्हल एजंटकडे जा, माझ्या पासपोर्टचं आणि तिकिटाचं काय ते बघ आणि ड्रायव्हरला सांगून गाडी घेऊनच जा. परदेशात राहून सुद्धा हा फोटो कोणाचा आहे? हेच आपले पूर्वज ज्यांनी शत्रूला मध्ये बोटात खेचून त्याचं नाटक केलं आणि म्हणूनच पेशवा सरकारांनी ही समुद्र टाकीची जमीन त्यांना इनामात दिली. ही भव्य वास्तू, ही शेतीवाडी, या नारळी पोफळीच्या बागा सर्व त्यांचीच कृपा. मला माहीतच नव्हतं. मी इथं असताना मी फक्त त्या वरच्या 8 बाजूच्या खोलीतच वाचलं असतं. आणि नीताचे बाबा नीताच्या ऍक्सिडेंटच्या दुर्दैवी रात्रीच त्यांना हार्ट फेल झाला. ते नाही सहन करू शकले ते आघात. एवढी मोठी फॅक्टरी
शत्रूला आपल्या गोटात वेधून आणून मारायची आमची परंपरा आहे. इतिहासातली ही परंपरा